मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवलाय। कालच्या राड्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला। आमच्याकडे फक्त 6 फुटांची परवानगी मागण्यात आली होती। राज्य सरकारच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांची माहिती। तर नौदलानं 30 फुटांचा पुतळा सांगितला, याची कल्पनाच नव्हती। मिश्रांच्या दाव्यानं खळबळ। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने। आदित्य ठाकरेंसमोरच नारायण राणे समर्थक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले। 2.5 तास सुरू होता राडा। दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी। महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहण्यासाठी गेलेल्या नारायण राणेंचाच विरोधकांना सवाल। शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला। आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचंय। महाराष्ट्र झुकणार नाही तर हे दिल्लीला सांगायचंय। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशी अडवल्यानं नारायण राणे आक्रमक। एकेकाला घरात खेचून रात्रीतून मारून टाकेन, राणेंची थेट धमकी। सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला। भ्रष्टाचार कुठे करावा हेही आता यांना तारतम्य राहिलेलं नाही। शरद पवार आक्रमक। शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत। भ्रष्टाचार आपल्याला कुठेच नकोय। मग शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देत आहेत का? पवार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलत आहेत का? देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। शिवरायांचा पुतळा उभारतानाच मोठा भ्रष्टाचार। महायुतीने भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला आहे। महाराष्ट्रात प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू। उद्धव ठाकरे संतापले। 1 सप्टेंबरला सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया असा मोर्चा। शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य। पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला, नारायण राणेंचा दावा। तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला। राणेंचा ठाकरेंवर पलटवार। महाराजांच्या नावानं मतं मिळवण्यासाठी पुतळा उभारला। जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। शिल्पकार आपटे कुठे आहे? शिंदेंच्या मुलाला विचारा। संजय राऊतांचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा। शिल्पकार जयदीप आपटेंनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलही फरार। कालपासून आपटेचा मोबाईलही नॉट रिचेबल। चेतन पाटलांच्या कोल्हापुरातील घराला कुलूप। 1 सप्टेंबरपासून सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन। महाविकास आघाडी नेत्यांची घोषणा। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत सरकारला जोडे मारो आंदोलन करणार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक। 30 ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार। ठाकरे आणि पवारही लवकरच मालवणला जाण्याची शक्यता। शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्याच्या जागेची पाहणी करणार। 1 सप्टेंबरला मनोज जरांगे हे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत। राजकोट किल्ल्यावर जाऊन जरांगे हे पाहणी करणार आहेत। लातूरमध्ये जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या स्वागतावेळी मराठा आंदोलकांची घोषणाबाजी। रॅली दरम्यान मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। तर हिंगोलीतही अजित पवारांच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणा। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवार गटाचं आज राज्यभर आंदोलन। शिवरायांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करणार। सरकारमधील पक्षच आंदोलन करणार असल्यानं चर्चांना उधाण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार। शिवरायांचा नवीन पुतळा उभारण्यासाठीही समिती नेमण्याचे कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्यामध्ये नागपुरात बैठक। वर्गीय यांच्यावर नागपूरमधील 12 विधानसभा मतदारसंघाची प्रभारी म्हणून जबाबदारी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 सप्टेंबरला पुणे जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचं नियोजन। 3 सप्टेंबरला पुण्यातील खासगी अवकाश उड्डाणांना मनाई। कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांची भावी आमदार म्हणून बॅनरबाजीमुळे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा। नागपूर महिला काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। शहर महिला काँग्रेस अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये रंगलाय शाब्दिक वाद। जळगावच्या एरुंडलमध्ये महानगरपालिकेच्या विरोधात अजित पवार गटाचं अन्नत्याग आंदोलन। आता नगरपालिकेनंच घरपट्टी 15% केलेली वाढ स्थगित करण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील तब्बल 2000 शिक्षक पाठवण्यात येणार। शिक्षकांमध्ये नाराजी तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त संदीप गिल यांची पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांना भेटी। तर गणेशोत्सव काळात लेझरचा उपयोग करू नये तसंच मिरवणुकीबाबत देखील मंडळांची चर्चा। धुळ्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक। सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करावा। जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं आवाहन। नवी मुंबईत पार पडलाय कराडवासियांचा मेळावा। प्रतिवर्षी असे मेळावे व्हावे तसे मेळाव्यात भावना व्यक्त। कराडवासियांचा मोठ्या संख्येनं सहभाग। इगतपुरी तालुक्यामधील जामुंडा परिसरातील खोपा धबधबा प्रवाहित। मुसळधार पावसामुळे धबधब्याचं रौद्र रूप। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस। शेतात पाणी साचल्यानं खरीपाच्या सोयाबीन कपाशीसह भाजीपाला पिकाचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती।
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यामधल्या 4 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले. सांडपाण्यातून आता पाण्याचा विसर्ग होत असल्यानेच नदी नाल्यांना पूर आला. 16 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोनाराच्या दुकानामधून 15 तोळे दागिने चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्यात बेड्या. बदलापूर शहरातील बालाजी ज्वेलर्समधून महिलांच्या मदतीनं केली होती चोरी. एफडीएच्या नावाखाली बनावट पथकाकडून छापा. अन्न आणि औषध प्रशासनाच्या भरारी पथकाच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट. धुळे जळगावमध्ये प्रत्येकी 1 गुन्हा दाखल. पुण्याच्या सदाशिव पेठेमधील इमारतीमधील 3ऱ्या मजल्यावर आग. आगीवर नियंत्रण. जखमी कोणीही नाही. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंपरी गावामधील ग्रामस्थांचा मोर्चा. पिंपरीतील गावरान जमिनीवरील 308 घरांना पाडण्याचे आदेश रद्द करण्याची मागणी. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवत वेधलंय लक्ष.